काय बोलायचं असं असेल तर काय बघा आता गोरगरीब. अरे बापरे, पोटरी आखी फाडली होती का? काहीच राहिलं नाही. हा, 2007ला. काय नाव तुमचं सुमित डोंगरे. आणि राहायला कुठं? इथे गोळेगावातच आहे. कधी झाला होता हल्ला? 2007ला जेव्हा मी दुसरीला होते त्यावेळेस. अच्छा. पण त्रास होते मला अजून पण, म्हणजे थंडीत आहे ना, असा पाय वगैरे गोळा वगैरे तो उभा राहायला गेला त्रास होते. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांनी केलं परत त्याच्यावर काय हे नाही झालं. 2007ला बिबट्याने म्हणजे ओढत नेलं होतं. वाचले कसे तुम्ही? कसं? गणपतीची कृपा घरात आरती होती चाललेली त्यांच्याकडून. हा, त्यामुळं त्या आवाजामुळं आवाज सगळं ओरडाओरड झाली. पण असं ओढत चाललं होतं मला. हा, बारीक असं होतं ना. मी त्यांनी उडी मारली, जम्प ओट्यावर बसलो होतो त्यावेळेस उडी मारली, ओढत चाललं होतं. तर फॉरेस्टने दुसऱ्या दिवशी ते ठसे वगैरे घेतले. मग ते प्रूफ वगैरे झालं, कारण 3 वर्ष जवळजवळ ट्रीटमेंट चालू होती, कारण पोल्ट्रीच नव्हती पाहायला. टाके म्हणजे भयंकर टाकेच घालतात नव्हते. टाके बा कसे आहेत वरपर्यंत. त्रास होते. मग त्रास आहे बा, नाही तर नसा झाल्यात, नसावर आले तुमच्या. मग त्रास होतो. थंडीत आहे ना, पायाचा गोळा वगैरे येतोय. आता अशी का आता लोकांचे जीव जायला लागले तुमच्या. काहीतरी संरक्षण केलं पाहिजे, काहीतरी निर्णय घेतले पाहिजे ना. सरकारने भूमिकाच घेत नाही. तेवढ्या पुरतं तेवढं का पुढे चालूच आहे. त्याच्या पूर्ण हे झालं पाहिजे, काटेकोर नियम आले पाहिजेत, केलंच पाहिजे ना ते निर्बंध. एवढं आंदोलन केलं, मला वरती नेलं आणि मला आमदारांनी स्वतः शब्द दिले की आमच्या सगळ्या उपाययोजना करतो. पालकमंत्र्यांनी सांगितलं शब्दला, मग आम्ही सरकारमध्ये. पण ही पद्धतच आणू शकत नाही कामाची. हो, चूक आहे. काय उत्तर द्यायचं आम्ही जनतेला? भरपूर यांनी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न आहे ना तसे सफल झालेत. पण ते लवकरात लवकर अजून जेवढा स्पीडनी होईल तेवढे अजून प्राण वाचतील. कारण आज पाहिलं सकाळी ती न्यूज, लहान मुलं आहे, त्याला काय कळणार आहे? जेवढ्या लहान मुला जर हे होतात तर सरकारने पण त्यावर गांभीर्य घेतलं पाहिजे ना, पटकन भूमिका घेतली पाहिजे. सरकारपर्यंत तुमचा आवाज का पोहोचत नाही? सगळे एवढे प्रयत्न चालू आहेत. दादांनी काही कमी प्रयत्न केलेत का? चालूच आहेत ना प्रयत्न. ते त्यांच्या प्रयत्न त्या पद्धतीने करतात, चालूच आहेत. पण सरकारने पण ते घेतलं पाहिजे ना, आणलं पाहिजे पटकन, लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजे. कारण निर्णय अजून 4-5 जण गेले पाहिजे, मग निर्णय घेणार. आता एक चालूच आहे ना. हे 2-3 महिन्यात किती जण गेलेत? 3-4 जण तर लहान मुलंच गेलेत. कारण एक आता पिंपळगावची कालचीच घटना झाली, ती लेडीज, तिच्यावर पण अटॅक केला ना. आता एक कबडवाडीला घटना घडली, हल्ला केला बिबट्याने. अतुल बेनके आपले आमदार आहेत, ते काय करतात? त्यांनी केलं पाहिजे, ते तर काहीच करत नाही. पुढे त्यांनी दाखवलं पाहिजे ना, ही कामं झाली पाहिजे पटकन. हे लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. ते म्हणतात 5 जणांचा तालुका आहे आणि आमच्या सारे हिरवळ आहे, त्यामुळे बिबटे येणार, हल्ले होणार. अरे काय उत्तर काय हे उत्तर होऊ शकतं का? 5 धरणे माझी माणसं मारतच राहणार. आणि त्यांचे नसबंदीचं आम्ही पत्र पाठवले आणि ते नसबंदी काय आणि हे काय पद्धत झाली. तोच झाला पाहिजे. पण आता आमदार जे आहेत ते सुद्धा हातबल झालेत, कारण की अधिकारी नुसते ते कायदे दाखवतात, शेड्यूल 1चा प्राणी आहे, बिबट्याला असं पकडता येत नाही वगैरे वगैरे. ते काय सांगाल? ते काही करू शकतात, करायला पाहिजे ना. प्रोसेस केलं सगळं होऊ शकतं. जे त्यांच्या हातात नाहीये ते करू पण शकतात. जर त्यांनी जर पूर्ण विधिवत केलं, काहीतरी त्याला ठाम जर करायचं असेल तर तो करू शकतो. का असं नाही का मनुष्य जन्म मृत्यू, माणसाला जन्म आहेच ना, एकदाच आहे, एकदाच आहे. मृत्यू पण एकदाच आहे. हा मुलगा म्हणतो बरोबर आहे, एकदम परफेक्ट बोलल्या. एकदाच मेल्यावर काही विचारणार नाही. तुम्हाला सातवण करायला येतील, पण सातवण करून ते अख्खा आयुष्य जाते ना. जर एवढं लहान मुलाचं आहे, आता ते घरातलं काय होणार? जर त्याचं जर भवितव्य घडायचं होतं, ते लहानपणीच कोमजलं गेलं तर करणार काही? होता मुलगा, मग ते काय करणार? घरातना किती हे वाटत नाही. जो मुलगा त्यांचं जर भवितव्य त्याच्यावर हे होतं अवलंबून, आणि त्यांनी जरी असं झालं तो काय करतील घरचे? काही करणारच नाही. ज्यांचं अख्खं तिथं झालं, कॉलेज झालं सगळं. ते आता राज्य शासनाचे अधिकारी वगैरे सुद्धा फिरकत नाहीत, मंत्री सुद्धा फिरकत नाहीत. आता एवढी घटना होतात, काय तुम्ही सांगाल? आता तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहात, जरी आता आमदार जरी नसले तरी. नावाला सत्तेला आहे साहेब. काय कोण मला या बिगर खुर्चीचं मला सांगा. एखादा माणूस सरपंच असताना तर त्याचा अधिकार, आणि सरपंच पदावरून खाली आल्यानंतर तो आम माणूस होतो ना. मी माझी आमदार आम झालेलो आहे, पण माझं म्हणणं असं, मी काही माझ्या प्रयत्नापासून कमी भांडत नाहीये. पण शेवटी सभागृहात बसणारा माणूस, त्या खुर्चीत बसणारा माणूस, याचा एक वेगळा त्याला राजशिष्टाचार आहे ना, त्याची एक वेगळी पावर असते ना. मला असं वाटतं बरं का, ही फार मोठी नामुष्की तालुक्यावर आलेली आहे. कारण सांगायची आणि परवडे. मला एक सांगावं, काय त्या सातपुत्यांचं आणि बेनक्यांचं काय असं रिलेशन आहे आतून की तुम्हाला तो सातपुते तिथं पाहिजे? आज 4 वर्ष होऊन गेले त्या माणसाला इथं, कशासाठी पाहिजे? हा चांगला अधिकारी जरूर ठेवा ना. तुमच्या समजा तुम्ही त्यांना विरोध करता म्हणून त्यांना ठेवायचं, असं बी राजकारण हे दाखवायचंय. शरद सोनवणे विरोध केला म्हणून मी दाखवतो का मी प्रशासनामध्ये त्यांचं चालवून देत नाही, असं आहे. हा, बिबट सफारी का होऊन द्यायची नाही? तर शरद सोनवणे आंबेगावात म्हटलं म्हणून त्या होऊन द्यायची नाही. श्रेय मिळू नये म्हणून. आता काय श्रेयाचं माणसं भरायला लागली ना साहेब.
श्रेय घे ना बाबा महत्वाचं तुला आहे की माणसं महत्वाची आहेत. घ्या, तुम्ही घ्या ना श्रेय, तुम्हाला काय तुम्हाला घ्या याच्या श्रेय. लाड येते ना इकडं माणसं जायला लागली श्रेय भेटण्यासाठी माणसं घालवायला लागलीत. त्यांच्या 24 डोक्यात शरद सोडणे असं ना तर शरद सोडण्याला बाबा चांगलं म्हणू नका. अरे पण ते माणसं तर वाचवलं का नाही अंमलबजावणी करायला की नाही काहीतरी. आता वन कायद्याचे लोक म्हणते इथं ऊस क्षेत्र जास्त आहे. आता शेतकरी काय करते ऊस नाही लावते तर काय करणार शेतकरी त्यांचं पण आहे ना. त्यांना पगार आहे का 2-2 लाख रुपये शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना पगार आहे 2 लाख रुपये. शेती नाही करणार मग काय करणार? घेऊन जावं लागत पण तो आता ऊसाच्या प्रत्येक सर्विस भेटायला लागलाय. प्रत्येक सर्विस भेटायला लागलाय. होय. हे हॉटस्पॉट जे आहे ना त्याच्यावर 10-12 हॉटस्पॉट आहे फक्त आपल्याकडे. 10-12 गाव आहे फक्त. आता इथून हे मधून एक तुम्ही रस्ता आहे त्याच्यावर जायला काम नाही त्या करत रस्त्याला जर तुम्ही गेलो ना कंटिन्यू कोणातरी वाघ भेटणारच. आता ऊस आहे म्हटल्यावर लपण आलं आता यांचं अहो, आता परवा इथं पाणी भरतो बघा 4 वाजता त्याला दिसला तो पळत सोडला खोरं टाकून पळत. काय करणार जेव्हापेक्षा नाही मोठे गाव. आमच्या कोणत्या प्रत्यक्ष लोक पाहतात. मग हे काय करतात हे लोकप्रतिनिधी? समजा आता हे सुद्धा असतील हे बी तितकेच जबाबदार. आम्ही म्हणत नाही हे जबाबदार नाही. पण काय तुमची भावना काय झालं पाहिजे? आमदारांनी काय केलं पाहिजे सांगा ना. एवढं मला नाही बोलता येत. काय बोलता येत नाही. ठीक आहे ना. फक्त आहे ना अंमलबजावणी झाली पाहिजे. ते लवकरात लवकर कसं जाईल नाही तर कसे बंधन जे पिंजरे वगैरे आहेत संरक्षण कसं येईल. जर पिंजरे म्हणायला सांगितला पिंजरा इथं तो पिंजरा दुसऱ्या गावात म्हणजे पिंजरे आहेत किती. जर तुम्हाला जर टायमात पिंजरा भेटत नाही सांगितला फोन केला इथं पिंजरा पाहिजे अवेलेबल नाहीये मग काय उपयोग त्याचा. ज्या क्षणाला पाहिजे त्या क्षणाला भेटत नाहीये. 25 लाख ते काय उपयोगाचे नाही मौल्यच नाही त्या पैशाला. जर माणसाचा आत्माच गेला तर त्या पैशाला कोण विचारणार आहे. पैशाला एवढी व्हॅल्यू आहे का माणसाला? मग व्हॅल्यू एवढी पैशाला आहे का? पैसा आज उद्या कमवू शकतो माणूस गेल्यावर का भिन का परत जिवंत. ठीक आहे धन्यवाद. हा, नाही ना म्हटलं हाव भेट झाले तुमचे सगळे. काय होतं मोठे मोठे कंपनी आपले.